नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। श्री सत्यसाई सेवा संघटना परभणी। श्री सत्यसाई बाबा सेवा संघटना परभणीच्या वतीने दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या 100व्या जन्मदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महिला दिनानिमित्त नारायण सेवा, स्नेह महिला वृद्धाश्रम आसोला, वसमत रोड परभणी, प्रसूती कक्षातील नुकत्याच जन्मलेल्या शिशूंना झंपले व महिलांना फळे वाटप स्त्री रुग्णालय परभणी येथे संपन्न झाले। नगर कीर्तन हनुमान मंदिर यशवंत नगर परभणी येथे संपन्न झाले। ओंकार वेदपाठ, प्रशांती भजन, मंगल आरती व प्रसाद वाटप, सत्संग सभागृह डॉक्टर शेळके साहेबांचे निवासस्थान सायंकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपन्न झाला। नारायण सेवा रेल्वे स्टेशन परभणी सायंकाळी 7:30 ते 7:30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपन्न झाला। आणि दिनांक 23 नोव्हेंबर रोजी ब्लँकेट वाटप रेल्वे स्टेशन बसस्टँड जवळ परभणी रात्री 10 वाजता गोरगरीब गरजूंना हे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, श्री सत्यसाई बाबांचा मानव जातीसाठी दिव्य संदेश। यावेळी जिल्हाध्यक्ष वसंत लांडे, स्टेट आध्यात्मिक कापाराव शेळके, श्रीनिवास माळेकर, डॉक्टर विजयसाई शेळके, श्रीपाद कोटकवार, प्राध्यापक विनायक आळसे आदींनी रेल्वे स्टेशन परिसरात उबदार चादरीचे वाटप केले। 23 नोव्हेंबर 1926 रोजी श्री सत्यसाई बाबांनी आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती या छोट्याशा गावात जन्म घेतला। दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी आधुनिक भारतातील सर्वात प्रभावशाली आध्यात्मिक व्यक्तीपैकी एक असलेले श्री सत्यसाई बाबांना जन्म घेऊन 1 शतक पूर्ण झाले। त्यांचे जन्मशताब्दी हे जग सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरी करत आहे। भगवान बाबा म्हणतात, सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा। हे 4 साधे शब्द धर्म, राष्ट्रीय, जात आणि पंथाच्या पलीकडे असलेल्या तत्त्वज्ञानाचे वर्णन करतात व मानव जातीला फुटीरतेच्या पलीकडे जाऊन एकता, करुणा आणि निस्वार्थ भावनेने आयुष्य जगण्याचे आवाहन करतात। पुट्टपर्ती या छोट्याशा गावातून त्यांनी प्रेम, सेवा आणि आध्यात्मिक चळवळीला प्रेरणा दिली। सत्यसाई बाबा म्हणतात, माझे जीवन माझा संदेश आहे। ते केवळ हे सांगतच नसून ते प्रत्यक्षात आणतात आणि इतरांसमोर आदर्श निर्माण करतात। सर्वांची सेवा करा म्हणजे ती एक जीवनशैली आहे। भगवान बाबांनी सेवेला आपल्या दैनंदिन जीवनाच्या अविभाज्य अंग बनवण्यासाठी त्यांच्या अनुयायांना प्रोत्साहित केले आणि त्यानुसार संपूर्ण जगामधील त्यांच्या अनुयायांनी व भक्तांनी सत्यसाई सेवा वैश्विक संघटनेच्या विशाल सामाजिक संपर्काच्या जाळ्याद्वारे लाखो गरजू लोकांना त्यांचा लाभ मिळवून दिला। त्यांनी जगाला स्मरण करून दिले की सेवा करणारे हात प्रार्थना करणाऱ्या ओठापेक्षा अधिक पवित्र असतात। परभणी न्यूज, दिलीप बनकर, परभणी। 23 नोव्हेंबर आज भगवान श्री साई बाबांचा 100वा वाढदिवस आम्ही सत्यसाई सेवा संघटना परभणीच्या वतीने सादर करत आहोत। त्यानिमित्ताने आम्ही आध्यात्मिक कार्य, शैक्षणिक कार्य व सेवा कार्य जे आहे ते आम्ही या निमित्त वाढदिवसानिमित्त करत आहोत। भगवान श्री सत्यसाई बाबांचा जन्म पुट्टपर्ती आंध्र प्रदेश येथे 23 नोव्हेंबर 1926 रोजी झालेला आहे। त्यानिमित्तानं आम्ही विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। पुट्टपर्ती येथे देखील मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने लोक उपस्थित झालेत। जवळपास तिथे 20 लाख लोकांची संख्या उपस्थित आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही परभणी येथे त्याचाच एक भाग म्हणून सेवा कार्यात नारायण सेवा म्हणजे गोरगरीब लोकांना अन्नदान केलेलं आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आवश्यक व गरजू लोकांना TB पेशंटला चादरीचे वाटप केले आहेत। तसंच लहान शिशु बालकांना झबल्याचे व फळाचे वाटप केलेले आहेत। तसेच आज रोजी आम्ही रेल्वे स्टेशन परिसर व बस स्टँड परिसर येथे आम्ही चादरीचे वाटप करत आहोत आणि या जवळपास 100 चादरीचे वाटप आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं करत आहोत। तरी या सेवा कार्यात भगवान बाबांचा आम्हाला आशीर्वाद आहे
आणि त्या आशीर्वादातूनच हे आम्ही कार्य करतो. आमची संस्था सेवेचं कार्य करते आणि अध्यात्माचं कार्य करते आणि शैक्षणिक कार्य देखील करत असते. आणि आमचे हे नियमित चालू असते. दर आठवड्याला आमचं भजन असतं. दर आठवड्याला आमचा बालविकास लहान मुलाला संस्कारपर वर्ग चालू असतो. आणि दर आठवड्याला येथेच परभणी रेल्वे स्टेशनवर प्रत्येक गुरुवारी नारायण सेवा करत असतो. म्हणजे गरीब लोकांना अन्न वाटप, खिचडीचं वाटप, स्वीटचं वाटप करत असतो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.